सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि उद्या चिन्ह वाटप होतं आहे. 32,000 सभासद, 21 जागा, 70 उमेदवार, तिरंगी लढत. या निवडणुकीकडे लक्ष असण्याचं कारण काय? गेल्या अनेक वर्षापासून ही निवडणूक होती आहे. आत्तापर्यंत गेल्या वेळी अंशतः निवडणूक झाली. 1997 साली मात्र अटीतटीची निवडणूक झाली. म्हणजेच तब्बल जवळजवळ 27-28 वर्षानंतर अटीतटीची निवडणूक या सह्याद्रीची होते. विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांचा विजय अधिक सोपा होत चालला आहे का, यावर आपण विश्लेषण करणार आहोत. खरं तर तुम्हाला टायटलवरून लक्षात आलं असेल की बाळासाहेब पाटील यांच्यासाठी विजय खूप सोपा होतो की काय. मात्र तसं नाही. बाळासाहेब पाटील यांच्यासाठी दिसता इतका विजय सोपा नाही, कारण त्यांना मोठा तसा संघर्षसुद्धा करावा लागणार आहे. तिरंगी लढत जरी दिसत असली तरी अनेक जागामध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे. यामध्ये ती कशी होईल, काय होईल, आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे, मी तुम्हाला स्पष्ट आणि रोखठोक सांगणार आहे. अनेक सभासद, अनेक नेते मंडळी जाहीर कोण बोलायला तयार नाहीत. मात्र जी काय सत्य परिस्थिती आहे ती मी तुम्हाला मांडतो आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र हे 5 तालुक्यातलं. यामुळं कुठल्या सभासदाचा कुठल्या तालुक्याशी फार संबंध कमी येतो अशी परिस्थिती आहे. मात्र जमेची बाब अशी आहे की या 5 तालुक्यात एक कडेगाव सोडला आणि इकडचा कराड तालुक्यातला तांबवेगड सोडला तर बाकीचा सगळा मतदारसंघ हा कराड उत्तर मतदारसंघ आहे. यामुळं येथील सभासद नक्की काय निर्णय घेतो याकडं लक्ष आहे. सुरुवातीला आपण विचार करूया. आदरणीय PD पाटील साहेब पॅनलच्या माध्यमातून विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत नियोजनपूर्वक 21 उमेदवार दिलेले आहेत. तुम्ही उमेदवारांची जर यादी त्यांची पाहिली 21 लोकांची, तर तरुणांना संधी मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. उमरज गट असेल, इकडं कोपर्डे हवेली गट असेल, मसूर गट असेल किंवा अगदी वाठार खिरोलीमध्ये काही अंशतः तेच उमेदवार ठेवले. मात्र अनेक ठिकाणी इकडं पुसेसावळी गट, पुसेसावळी भागातून सुद्धा, खडा तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी दिली. दुसरा मुद्दा, बाळासाहेब पाटील यांनी महत्त्वाची भूमिका काय बजावली तर यावेळी पॅनल उभं करताना अत्यंत नियोजनपूर्वक आणि सगळे बारकावे त्यांनी चेक केले आणि विरोधकांचे जिथं निगेटिव्ह पॉईंट आहेत तिथं बरोबर बाळासाहेब पाटलांनी पॉझिटिव्ह दृष्ट्या या ठिकाणी मूव्हमेंट केल्या. म्हणजेच काय तर विरोधकांना शह देण्यासाठी अत्यंत चांगली खेळी, अत्यंत चांगलं नियोजन बाळासाहेब पाटलांनी केलं. दुसरा मुद्दा बाळासाहेब पाटलांनी काय केला तर सहकाराच्या माध्यमातून सर्व नेते एकत्र ठेवण्याचं अत्यंत योग्य नियोजन त्यांनी केलं. हे विरोधकांना खरं तर हे पटत नसेल, पण मात्र रोखठोक सांगणं कर्तव्य आहे सगळ्यांसाठी. बाळासाहेब पाटील यांनी इकडं अतुल भोसले, आमदार अतुल भोसले यांचा गट त्यांचं बाळासाहेब पाटील यांचं काम करतो आहे. दुसरी बाजू श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उघड दिसत नसले तरी त्यांना न्यूट्रल ठेवण्याचं काम हे बाळासाहेब पाटील यांनी केलं. म्हणजे इकडं कृष्णा कारखाना, तिकडं अजिंक्यतारा कारखान्याचे नेतृत्व हे बरोबर घेतलं. तिसरी महत्त्वाची खेळी काय तर अजितदादा पवार. अजितदादा पवार हे या पक्षात जरी बाळासाहेब पाटील नसतील तरी 12 मार्चला जे चित्र दिसलं त्यावेळी स्वागत करण्यासाठी स्वतः बाळासाहेब पाटील, प्रशांत यादव, जितेंद्र पवार, त्यानंतर अजितदादा पवार ज्यावेळी परत निघाले त्यावेळी विमानतळावर जाण्यासाठी प्रशांत यादव व त्यांची टीम ही अजितदादांच्या बरोबर होती. याचा अर्थ काय समजायचा तर अजितदादा पवार यांनासुद्धा न्यूट्रल ठेवण्याचं काम हे बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. म्हणजे सध्याच्या परिस्थितीला अचूक मोहरे, अचूक परफेक्ट प्लॅनिंग हे बाळासाहेब पाटील केलेलं आहे. तिसरं काम त्यांनी केलेलं आहे ते म्हणजेच विरोधक एकमेकांमध्ये झुंजून ठेवण्याचं काम. न्यायालयीन लढाईमध्ये दोन्ही विरोधक दोन्ही पॅनलमध्ये राहिले आणि त्याचवेळी गेल्या 15 दिवसापासून 20 दिवसापासून बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक गावामध्ये, म्हणजे दिवसभरात 5 गावातल्या 5 सभा बाळासाहेब पाटील घेत आहेत आणि प्रत्येक गावाच्या सभासदांना संपर्क अभियान करतात. म्हणजे संपर्कात गेल्या 15-20 दिवसापासूनच बाळासाहेब पाटील यांनी व्यक्तिगतरित्या प्रत्येक गावामध्ये सुरू केलेला आहे. कुणाची नाराजी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तिसरा एक मुद्दा जर तुम्ही भाषणातला पाहिला, आता काल मला वाटतं हिंगणोळा येथील भाषण झालं आणि नंतर वडगाव उंब्रजमधलं झालं. तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तर बाळासाहेब पाटील यांच्या भाषणातली शैली जी आहे ना, ती खूप सभासदांना समजेल, उमजेल आणि पुढं जी काय टीका येईल त्या टीकेला डायरेक्ट उत्तर देऊन बाळासाहेब पाटील पुढे जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा दुसरा एक मुद्दा काय, की सभासदांचा रोष काय, तर आमचा ऊस वेळेवर नेला नाही. त्याला स्पष्टपणे बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक भाषणात सांगतायत की मी का नेला नाही ते संपूर्ण विश्लेषण त्यावेळी देत आहेत. म्हणजे मुद्दा नंबर 1 बाळासाहेब पाटील यांची जमेची बाजू काय, तर त्यांनी पॅनल उभं करताना तरुणांना संधी दिली, म्हणजे कुठलीही टीका टिप्पणी केली नाही. त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या चिरंजीवांनासुद्धा त्यांनी उमेदवारी दिली नाही, म्हणजे टीकेला चान्स ठेवला नाही विरोधकांना. दुसरं काय केलं, तरुणांना संधी. त्यानंतर दुसरा मुद्दा सगळ्या सत्ताधारी आणि विरोधकांचे सुद्धा त्यांनी त्यामध्ये मोठ बांधलेले. नेते मंडळी सहकारातली मातब्बर नेते मंडळी, इकडे डॉक्टर सुरेश भोसले, अतुल भोसले, इकडे शिवेंद्र सिंहराजे भोसले, अशा सगळ्या लोकांना, आणि इकडं अंशतः शंभूराज देसाई यांचा गटसुद्धा त्यांच्या बरोबरीमध्ये कुठला तांबवे भागातला सुद्धा तो बरोबर राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, एका वेळी बाळासाहेब पाटील यांनी केलेलं नियोजन आणि तिसरं नियोजन केलेलं ते सभासदांचा संपर्क. ह्या गोष्टी बाळासाहेब पाटील यांच्यासाठी जमेच्या आहेत. म्हणजे हे जर सगळं गणित जर बघितली तर बाळासाहेब पाटील यांना निवडणूक सोपी जायला कुठलीही अडचण वाटत नाही, तिरंगी लढत असल्यामुळं. दुसरा मुद्दा, एकाच एक निवडणूक जर असतील तर त्याचा प्रत्येक काय येतो हे विधानसभेला पाहिलं. मात्र विधानसभेच्या गणितांवर आत्ताची गणित अवलंबून होती. जर विरोधकांच्या जर फटाफट झाली नसती तर मात्र बाळासाहेब पाटील यांच्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा होती, किंबहुना मोठा त्यांना संघर्ष करावा लागला असता. मात्र प्रत्येक गावामध्ये विरोधकांचे 2 गट विभागले गेले, याचाच फायदा बाळासाहेब पाटलांना होईल असं साधारणतः राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की बाळासाहेब पाटील यांच्यासाठी दिसताना जर ही निवडणूक सोपी दिसत असली तरी टप्प्याटप्प्याने 5 तारखेपर्यंत अनेक घडामोडी पाहायला मिळतील. काल आमदार मनोजदादा घोरपडे यांनी जे सूचक वक्तव्य केलं पत्रकार परिषदेमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचं मेन टार्गेट आहे ते म्हणजेच बाळासाहेब पाटील. सभासद दुखावला गेलेला आहे आणि यामुळं आम्ही सभासदांच्या थेट दारात जाऊन न्याय मागणार आणि त्यांना शह देण्याचा प्रयत्न करणार. आणि यासाठी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा गट पूर्ण सक्रियपणे मनोजदादा घोरपडे यांच्या पाठीशी आहे. मात्र काल रात्रीची घडामोड जी झाली ती म्हणजे एकत्र कोणाची बैठक नाही, मात्र जी तिसरी आघाडी आहे म्हणजेच परिवर्तन पॅनल जी आहे, स्वाभिमानी सभासद सह्याद्री परिवर्तन पॅनल, या पॅनलच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, रामकृष्ण बेताळ आणि निवास थोरात या सगळ्यांची एकजूट पाहायला मिळाली. ही सुद्धा एकजूट खूप महत्त्वाची आहे. मात्र हे तिसरं पॅनल तीसुद्धा स्ट्रॉंग झालं. मनोज घोरपडेंचं पॅनल स्ट्रॉंग आहे, इकडं बाळासाहेब पाटील आहेत. मात्र दुभागणी एकाच गावात विरोधकांची झालेली उभी फूट ही बाळासाहेब पाटलांच्या पत्त्यावर पडू शकते, ही आजची परिस्थिती आहे. आता उद्याचा दिवस उजाडणार, उद्याच्या चिन्ह वाटपानंतरच साधारणतः कळेल. मात्र सध्याच्या परिस्थितीला विद्यमान सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तिरंगी लढतीमुळं सध्या तरी चित्र असं दिसतंय की बाळासाहेब पाटील हे सेफ झोनमध्ये असतील असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. अजून खूप मोठं धाडसाचं होईल की बाळासाहेब पाटीलचं यांचंच पॅनल निवडून येईल का, तर सहकार असेल, राजकारण असेल, यात कुठल्या गोष्टी कधी काय घडतील याचा सांगता येत नाही. मात्र अजून म्हणतो घोडे मैदान बरंचसं लांब आहे. 5 तारखेपर्यंत आपल्याला त्याचा वेळ करावा लागणार आहे. 6 तारखेला रिझल्ट आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीला पहिल्या टप्प्यात तरी बाळासाहेब पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतलेलीच आहे. मात्र आपले मुत्सद्देगिरीपणा आणि सहकारातील इतर मान्यवरांना एकत्र घेण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे, एवढं मात्र नक्की. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.